काय कर, प्रार्थना कर. पुष्कळ वेळा आपण काय करतो, एखादा आपल्याला श्राप देतो किंवा आपलं वाईट करण्याचा प्रयत्न करतो किंवा आपल्याला छळण्याचा प्रयत्न करतो, तर आपण काय करतो, त्याचा मोबदला देण्याचा प्रयत्न करतो. आपणही काय करतो, त्याने आपल्याला छळलं ना, मीही त्याला छळणार. त्याने मला त्रास दिला, मीही त्याला त्रास देणार. तो माझ्यासोबत असं वागतो, मी पण त्याच्यासोबत तसं वागत. आपण असं करतो. पण बायबल सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जे लोक तुला त्रास देतात, जे तुला छळतात, तू त्यांच्यासाठी प्रार्थना कर. येशू म्हणतो जे तुझे वैरी आहेत, तू काय कर, त्यांच्यावर प्रीती कर. ही प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आहे. पुढे वाचा, मत्ती शुभवर्तमान 5:39. मी तर तुम्हा सांगतो, दृष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारील, त्याचकडे दुसरा गाल कर. ही प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आहे. तो म्हणतो, जर तुला तुझ्या एका गालावर कोणी मारलं, तर तू दुसरा गाल काय कर, पुढं कर. हा संदेश प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या जगाला, ह्या मानव जातीला दिलेला आहे. आणि बायबल सांगतं, प्रभू येशू ख्रिस्ताने फक्त एका समुदायावर प्रेम केलं नाही, किंवा तो एका समुदायासाठी ह्या जगामध्ये आला नाही, किंवा एका जातीसाठी, एका धर्मासाठी तो ह्या जगामध्ये आला नाही. बायबल सांगतं, योहान शुभवर्तमान याचा 3 अध्याय 16 वचनामध्ये, की तो म्हणतो की मी जगावर प्रेम केलं. जगामध्ये असणाऱ्या प्रत्येक मानव जातीवर प्रभू येशू ख्रिस्त प्रेम करतो. बायबल सांगतं की येशूवर विश्वास ठेवण्यासाठी ना जात ना धर्म बदलण्याची गरज आहे. बायबल सांगतं फक्त विश्वास त्याच्यावर ठेवायचा आहे. त्या ठिकाणी लिहिलं की येशूने जगावर एवढं मोठं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. बायबल सांगतं की येशूवर विश्वास ठेवणं हे गरजेचं आहे, हे महत्वाचं आहे. त्या ठिकाणी लिहिलं नाही की तुला आता चर्चमध्ये यायचं, किंवा तुला प्रार्थना करायची, किंवा तुला येशूकडे यायचंय म्हणून तुला तुझी जात बदलायची, किंवा तुला तुझा धर्म बदलायचा. बिलकुल बायबल हे सांगत नाही. हे श्राप खोटं आहे. बायबल सांगतं की तो म्हणतो तुम्ही फक्त विश्वास ठेवा. बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आल्यानंतर समानता आहे. काय आहे? तिथं उच्च नीचपणा अजिबात नाहीये. तिथं काळ गोरा अजिबात नाहीये. तू लहान आहे, मी मोठा आहे, अजिबात नाही. तू नीच आहे, मी उच्च आहे, अजिबात नाही. सगळ्यांना सारखं स्थान आहे. हालेलुया. सर्वांना सारखं स्थान आहे. प्रेज लॉर्ड. बायबल सांगतं प्रभू येशू ह्या जगामध्ये आला आणि त्याने शांतीचा संदेश ह्या जगाला दिलाय. प्रेज लॉर्ड. हालेलुया. असे आज ख्रिस्त जन्मोत्सव दिनानिमित्तानं मला एकच आनंदाचा संदेश तुम्हाला द्यायचा आहे. तो म्हणजे काय, की प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आलाय, तो पाप्यास ताराव्यासाठी. हालेलुया. हालेलुया. पाप्यास ताराव्यासाठी तो ह्या जगामध्ये आलाय. प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ह्या वचना करू तुम्हाला आशीर्वाद देव.